गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं नावाड्यांना घडलेलं अपूर्व दर्शन. श्री गुरुचरित्र 51व्या अध्यायाच्या 44 ते 51 या ओव्या श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अवतार समाप्तीचा अत्यंत करुण आणि दिव्य प्रसंग उलगडून दाखवतात. श्री शैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या तीरावर श्री सिद्ध, सायनदेव, नरहरी कवी आणि नंदी हे 4 अनन्य भक्त उभे असताना फुलांच्या आसनावर बसून श्री गुरु पैलतीरी निघून जात असतानाच अदृश्य झाले आणि त्यांनी मानवदेहातील लीला संपवली. श्री गुरूंच्या अदृश्य होण्यामुळे हे 4ही जण अत्यंत व्याकुळ झाले. त्यांचं अंतःकरण विरह दुःखानं जळायला लागला. इतक्यात पैलतीरावरून काही नावाडी आले. त्यांनी सांगितलं की त्यांनी पैलतीरावर एक दंडधारी संन्यासी पाहिले. त्यांच्या पवित्र श्रीचरणी सोन्याच्या पादुका होत्या आणि त्यांनी स्वतःचं नाव श्री नरसिंह सरस्वती असं सांगितलं. त्या मुनिश्रेष्ठांनी नावाड्यांना आज्ञा केली की पैलतीरावरील आमच्या 4ही भक्तांना सांगा की आम्ही कर्दळी वनात जात असलो तरीही आम्ही गणगापुरात सदैव राहू. आमच्या भक्तांनी आपापल्या घरी जाऊन वंशपरंपरेनं आमची भक्ती करत सुखी राहावं. याशिवाय त्यांनी सांगितलं की आम्ही पैलतीरावर पोहोचताच 4 प्रसाद पुष्प पाताळगंगेच्या तीरावर प्रकट होतील. ती तुम्ही श्रद्धेनं काढून घ्यावीत. हा अद्भुत प्रसंग नावाड्यांनाही लाभला. हे त्यांचं परमभाग्य होय. या घटनेतून हेच स्पष्ट होतं की श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कृपा जातपात भेदभाव न पाहता सर्वांवर समान रीतीनं होत असते. त्यांचा मानवी देह अदृश्य झाला असूनही त्यांचं चैतन्य आणि कृपा भक्तांच्या जगण्यामध्ये अखंड असते. हाच या प्रसंगाचा संदेश आहे. गुरुदेव दत्त.